आज कोकण विभागामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक एज्युकेशन संस्थांमध्ये गुरु तेग बहादूरजींचं 350वी शहीदी समागम आपण या ठिकाणी करतोय। त्यानिमित्तानं जे एक धार्मिक गीत या ठिकाणी रिलीज करण्यात आलं आहे, त्याचं सामूहिक गायन पूर्ण शाळेमध्ये एका वेळेला 53 लाख विद्यार्थ्यांमध्ये व 15 लाख कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये या ठिकाणी केलं जाते। खरंही उल्लेखनीय बाब आहे की ज्या गुरूंनी या देशासाठी, धर्मासाठी, मानवतेसाठी एवढी मोठी बलिदान दिलं असताना मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पिढींमध्ये हा इतिहास पोचला पाहिजे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत। आणि प्रत्येक खाजगी असो म्हणजे गव्हर्नमेंट एज्युकेशनल शाळा महाविद्यालय असतील, यामध्ये सामूहिक गाणं आणि त्या येणाऱ्या पिढींमध्ये ज्या गुरूंनी, ज्या महापुरुषांनी देशा आणि धर्माला वाचवण्यासाठी, या संस्कृतीला वाचवण्यासाठी ज्यांनी महान कार्य केलं असतील, बलिदान दिलं असेल, त्यांना नमन करणं याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे या कोकण विभागाचं असेल। मी संपूर्ण कोकण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी बंधू भगिनी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल की या शासनाच्या उपक्रमाला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देणं आणि एका वेळेलाच हा संदेश पोचवणं हे खूप मोठं कार्य या ठिकाणी केलं जाते। खरंच हा उपक्रम एकदम स्तुत्य उपक्रम आहे, अभिनंदनाचा उपक्रम आहे की विभागीय आयुक्त असतील, सगळे अधिकारी कर्मचारी असतील, विविध महापालिकाचे आयुक्त असतील किंवा एज्युकेशनलचे आमचे शिक्षण अधिकारी असतील, CEO असतील, ज्या क्षेत्रातले अधिकारी कर्मचारी असतील, सगळ्यांनी मनापासून या कार्यक्रमामध्ये प्रतिसाद देत आहेत आणि त्या निमित्तानं आपल्या गुरूंचा इतिहास हा जनजनपर्यंत पोहोचला जातोय। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।